जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। लेनी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। लेनी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। कर्मभूमि के सम्मान में हम सारे मैदान में, कर्मभूमि के सम्मान में हम सारे मैदान में। अरे जोर से बोलो अरे ताकत से बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। चाकू लेके गांजा लेके जीते हैं जय बोल के जीते हैं। अरे जातीवादी वाढवायचं करायचं का? जातीवादी वाढवायचं करायचं का? अरे भाजप सरकारचं करायचं काय? अरे बाबा साहेबांच्या अन्वयात अरे गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची त्यांनी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची त्यांनी आमच्या हक्काची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
बौद्ध अनुयायांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। आज मोर्चाचं आयोजन करण्याचं प्रयोजन असं आहे, बुद्ध लेणी गेल्या 60-70 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होतात। श्रामणेर दीक्षेचे कार्यक्रम होतात। अशोक विजयादशमीला 6 लाख 7 लाख मोठ्या संख्येमध्ये बौद्ध अनुयायी विजयादशमीला बुद्ध लेणीवर येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं स्मरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात। अशा पवित्र श्रद्धास्थान असलेल्या बुद्ध लेणीला शासनाने नोटीस लावून संपूर्ण बौद्ध अनुयायीचे मन दुखवलेले आहेत। अनेक लोकांना मानसिक त्रास झालेला आहे, अनेक लोक रडलेले आहेत। तर ह्या सगळ्या संवेदना शासनाला कळाव्यात आणि म्हणून शासन दरबारी आज मोर्चा नेऊन यापुढे कदापिही बुद्ध लेणीच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची नोटीस लागता कामा नये। आज बौद्ध अनुयायीचा उद्रेक उफाळलेला आहे। 40 वर्षापासून आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेले आहे की बुद्ध लेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, बुद्ध लेणीला पाण्याची, लाईटची, रस्त्याच्या सुखसुविधा द्या। परंतु शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। इतर ठिकाणी छोट्या छोट्या मंदिरांना, मस्जिदांना कुठे कुठे ते अनुदान देतात, परंतु शासनाने बुद्ध लेणीवर अद्यापही 1 रुपयाचं अनुदान दिले नाही आणि तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिला नाही। तर त्यांनी या सगळ्या बौद्धांच्या भावनाची कदर करता, या सगळ्या बौद्धांच्या भावनाचा विचार करता तात्काळ त्यांनी बुद्ध लेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन, मोठा फंड देऊन या येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी टॉयलेट, बाथरूम, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था पुरवण्यात यावी यासाठी शासन दरबारी हा भव्य मोर्चा निघलेला आहे। हा संपूर्ण भिक्खू संघ मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला निवेदन देत आहेत की यापुढे कदापि बुद्ध लेणीच्या संदर्भामध्ये चुकीचा विचार करता कामा नये। सम्राट अशोकाची ही बुद्ध लेणी आहे। बुद्ध लेणीला सम्राट अशोकाने 500 ते 1000 एकर जमीन ठेवलेली आहे। उलट शासनानेच विद्यापीठाला काही जमीन देऊन, फॉरेस्टला जमीन देऊन, आर्किओलॉजीला जमीन देऊन बौद्ध भिक्षूंची जमीन त्यांनी गडप केलेली आहे। तर ही जमीन बौद्ध भिक्षूंची आहे, बुद्ध लेण्या बौद्ध भिक्षूंच्या आहेत, त्या बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात राहाव्या। धन्यवाद। बौद्ध विहार बचाने के लिए, बौद्ध लेनी बचाने के लिए हमारे सभी बौद्ध समाज, दलित समाज, तमाम लोग आज हम महामोर्चे के रूप में क्रांति चौक से लेके
डिविजनल कमिश्नर जा रहे, तमाम हमारे भाई लोग, बहनें, माताएं सब साथ में हैं और हम बुद्ध लेनी बचा के रहेंगे। बुद्ध लेनी को अगर कोई हाथ लगाएगा तो उसका हाथ हम वही रखने की ताकत रखते हैं और हम उसका हाथ में रख देंगे। चाहे यूनिवर्सिटी हो या कोई प्रशासन हो या पुलिस डिपार्टमेंट हो, हमारी बुद्ध लेनी 60 से 70 साल से, मैं बचपन से वहां रहता हूँ और बुद्ध विहार को और बुद्ध लेनी हजारों साल से और बुद्ध विहार 60 से 70 साल से, उसके तरफ अगर कोई हाथ उठाकर देखेगा, और ये जगह यूनिवर्सिटी के बाप की नहीं है, गवर्नमेंट की नहीं है, ये फॉरेस्ट की जगह, और वहां पर अगर वो आगे आते हैं कोई भी तो सबसे पहले अफसर खान की लाश पे से उनको जाना पड़ेगा और फिर बुद्ध विहार को हाथ लगाना पड़ेगा, ऐसा मैं कहता हूँ। हायकोर्टाच्या निकालामध्ये कुठलाही बुद्ध लेणीचा परिसर हा कुठलाही उल्लेख नाही आहे। मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही मंदिर आहे ते मंदिर काढण्याचे जे काही आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्याच्यामध्ये बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेला धम्मकुटी किंवा धम्मविहाराचा कुठलाही आदेश नाहीये। तरी इथल्या पोलीस प्रशासनाने कायद्याचा आणि त्या हायकोर्टाच्या आदेशाचा गलत अर्थ काढून त्या बुद्ध विहाराला बुद्ध नोटीस लावलेली आहे, ती गैरकायदेशीर आहे। पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर नंतर खुलासा केलेला आहे, परंतु हे जाणून बुजून इथलं असणार हे जातीयवादी सरकार, बीजेपी, सेना आणि राष्ट्रवादीचं हे जातीयवादी सरकार आंबेडकरी जनतेला, अल्पसंख्याक जनतेला दाबण्याचा पोलिसाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। म्हणून त्यांचा पहिल्यांदा आम्ही पोलीस प्रशासनाचा आणि या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो। आणि त्या ठिकाणी बुद्ध विहार जे आहे, धम्मकुटी आहे, हे जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून त्या ठिकाणी स्थापन झालेले आहे। अशोका विजयादशमीला दरवर्षी तिथं जवळजवळ लाखोना लोक अभिवादन करण्यासाठी येतात। ही लेणी, हे बुद्ध विहार, धम्मकुटी या शासनाने आदर हलवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या निषेधात आज खऱ्या अर्थानं बौद्ध जनतेचा, आंबेडकरी जनतेचा हा उत्स्फूर्तपणे बुद्ध लेणी बचाव, धम्मभूमी बचाव यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये आज लोक यायला सुरुवात झालेली आहे। या मोर्चामध्ये जवळपास 50,000 ते 1 लाखापर्यंत लोक सामील होतील। मी संगीता जाधव, आंबेडकरवादी संघर्ष समिती श्रावण दादा सोबत काम करते। पण आज सगळा समाज जो एकत्र झालेला आहे, 60-70 वर्षापूर्वीची जी बुद्ध लेणी आणि जो परिसर आहे आणि तिथे जे नोटीस लावलेले आहेत, हे जातीयवादेतून, जातीय द्वेष भावनेतून हे केलेले कृत्य आहे। पण त्यांना माहित नाहीये की आज जर त्यांनी थोडस तिथपर्यंत येण्याचा जरी प्रयत्न केला तर ह्या सरकारला सगळं काय नायनाट करून टाकतील। त्याच्यामुळे आज जे लाखोच्या संख्येने जी आंबेडकरवादी जनता, बुद्धमय जनता सगळी जी आज जमलेली आहे, आज जर तिथपर्यंत येण्याचा कोणी प्रयत्न केला तर आज एखाद्या लाशीवरून त्यांना जाऊ शकतात, ते त्यांना तिथं कोणीच येऊ शकत नाही। आज त्यांनी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आंबेडकरी जनता हे दाखवून देईल की जातीवादातून केलेल्या कृत्याचे परिणाम काय होतात हे त्यांना दिसून येईल। त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा आणि कुठलेही कृत्य करताना 1000 वेळेला विचार करावा। बस एवढंच मी सांगते।